पानसरेंविरोधात मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का? गडकरींकडून राजीव गांधींचे कौतुक. 5 महत्त्वाच्या घडामोडी. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विरोधात मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. मराठी अनिवार्य करण्यात आल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांकडून 4 मे रोजी संप पुकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 5 महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार. राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालीनं वेग आलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उमेदवारांविषयी अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्यासाठी पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण करावे अशी अट शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर ठेवण्यात आल्याचं समजतं. पण त्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतांतरे दिसून आली. बच्चू कडू यांच्या नावावरूनही शिवसेनेच्या एका गटात नाराजीचा सूर आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय, असा थेट सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना जर शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल तर त्यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावा अशी अट काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचं समजतं. मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मराठी सक्ती विरोधात रिक्षा टॅक्सी चालकांचा 4 मे रोजी संप. राज्यातील सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी भाषा सक्ती करण्यात येणार आहे. या विरोधात परभाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी 4 मे रोजी संप पुकारण्यात असल्याचं आवाहन केलं. परिणामी महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईसह आजूबाजूच्या महानगरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या शिष्टमंडळांबरोबर मंत्रालयात बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. बैठक संपल्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी युनियनच्या नेत्यांबरोबर बैठक झाली. आमंत्रण देताना सांगितलं होतं की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य आहे. ही राज्य शासनाची भूमिका आहे. या भूमिकेशी सहमत आहात का? त्यांनी सहमती दर्शवली आहे. प्रवासी मागे बसल्यावर काय सेवा पाहिजे, कुठे जायचे आहे, पैसे किती झाले, इतकी जुजबी मराठी आली पाहिजे. भविष्यात ओला, उबेर, रॅपिडोमध्येही याचा समावेश करणार. काहींनी 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाची मुदत मागितली आहे. विविध संघटनांनी विविध मुदत मागितली. या संघटनांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. परिवहन मंत्री म्हणून मी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर जुजबी मराठी यायलाच हवी. या भूमिकेशी सर्वांनी सहमती दर्शवली आहे, असंही प्रताप सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे आंदोलन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये विस्तवही जात नसताना आता प्रताप सरनाईक यांना आणखी अडचणीत आणण्याचे काम मेहता यांच्याकडून सुरू आहे. घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागातील भूमिपुत्रांच्या 2439 चौरस मीटर क्षेत्रापैकी 1219 चौरस मीटर जमीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला. सोमवारी तक्रार देण्यासाठी भाजपच्या मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्यांनी ठाणे शहरातील कासारवडवली पोलीस ठाणे गाठला. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणानंतर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. परिवहन मंत्री तथा शिवसेना शिंदे गट नेते प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यामधील वाद सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने मीरा भाईंदरमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर भूमिपुत्रांची जागा बळकावल्याचा आरोप केला आहे. गडकरींकडून माजी पंतप्रधान राजीव गांधींचं कौतुक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच विरोधकांचाही सन्मान करतात. आता त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान व काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या कार्यकाळातील शिक्षणाच्या दर्जावर भाष्य केलं. नागपुरात सिव्हिल लाईन येथील डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी सायंकाळी नवोदय विद्यालयाचा 40वा वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण, त्याचा दर्जा व भविष्यातील सुधारणा यावर विचार मांडले. व्यासपीठावर दर्शन सिंग तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, देशात नवोदयची सुरुवात झाली त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. त्या काळात शिक्षणाचा विस्तार करण्याचा विचार करण्यासोबतच गुणवत्ताही कायम राहावी यावर भर दिला जात होता, असं त्यांनी सांगितलं. पानसरेंविरुद्ध मरणोत्तर गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांची नवी मागणी. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी सुमारे 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि प्रशांत आंबे यांनी प्रकाशित केलेला शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आमदार संजय गायकवाड यांच्या दिलगिरीनंतर आणि कोल्हापूर येथे अदाखलपात्र का होईना गुन्हा दाखल झाल्याने शांत होईल असा अंदाज होता. मात्र तो साफ चुकीचा ठरला. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी 27 एप्रिल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. यात लेखक दिवंगत गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्यात यावा, पुस्तकास विदेशातून आर्थिक मदत मिळाली आहे का हे तपासावे, तसेच पुस्तक छापणाऱ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख असलेल्या आणि लेखकाच्या मृत्यूनंतर पुस्तक छापाई करणारा प्रकाशक प्रशांत आंबे याला अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.